Good morning students. Today we are going to start the remaining part of our punctuation lesson class 7. Okay. In today's period we are going to learn about the capital letters. Capital letters कधी लिहायचे असतात किंवा कशा पद्धतीचे असतात याबद्दलचा आपण अभ्यास करणार आहोत बघा. ओके. कॅपिटल लेटर्स त्यालाच आपण काय म्हणतो अद्याक्षर. स्टार्टिंग लेटर कसं असायला पाहिजे आपलं कॅपिटल असायला पाहिजे. आणि कॅपिटल या शब्दाचं दुसरं एक मीनिंग आहे बघा. कॅपिटल म्हणजे राजधानी आणि पनिशमेंट ऑफ कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय तर देहदंडाची शिक्षा. हा शब्द सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवा. कॅपिटल म्हणजे काय एक तर राजधानी. राजधानी म्हणजे काय सिटी ऑफ. कॅपिटल ऑफ इंडिया आपण काय म्हणतो लगेच दिल्ली म्हणतो किंवा कॅपिटल ऑफ महाराष्ट्र मुंबई येतं. कॅपिटल म्हणजे काय राजधानीचं शहर. आणि या ठिकाणी आलेले हे कॅपिटल लेटर्स हे काय आहे अद्याक्षर आहे. कॅपिटल म्हणजे एक शब्द आहे आपला राजधानी राज्याची प्रमुख असलेलं आणि दुसरं आहे आपलं या ठिकाणी आलेलं अद्याक्षर म्हणजे फर्स्ट लेटर जे असतं अद्याक्षर कोणतं आहे कॅपिटल लेटर कशा पद्धतीचं आहे कॅपिटल. आणि कॅपिटलचं दुसरं एक सांगितलं की मृत्यूदंड जो आहे मृत्यूची जी शिक्षा असते दिलेली त्याला सुद्धा कॅपिटल पनिशमेंट किंवा कॅपिटल ऑफेन्स अशा पद्धतीचं सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके. नाउ लेट्स स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू learn about the capital letters. Now the first point is here. We capitalize the first word of sentence and the personal pronoun I. Full stop. बघा आपण प्रत्येक सेंटेन्स प्रत्येक वाक्याचं फर्स्ट लेटर काय करत असतो फर्स्ट वर्ड ऑफ द सेंटेन्स. वाक्यातील पहिला शब्द आहे त्याचं फर्स्ट लेटर जे आहे ते आपण काय करत असतो कॅपिटल करत असतो. ॲज वेल ॲज पर्सनल प्रोनाउन आहे जे वैयक्तिक काय म्हणतात की त्याला सर्वनाम आहे. पर्सनल प्रोनाउन सर्वनाम. आणि जे कोणतं आहे आय ते नेहमी आपण काय लिहितो कॅपिटल मध्ये लिहित असतो. मग हे आय कुठं पण आलं तर नेहमी काय लिहिलं जातं कॅपिटलच लिहिलं जातं. फॉर एक्झाम्पल ओके व्हॉट शुड आय डू क्वेश्चन मार्क. इन दिस एक्झाम्पल द फर्स्ट लेटर ऑफ दॅट सेंटेन्स इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे प्रश्नार्थक वाक्य आहे. वाक्य मग कुठलंही असो इम्परेटिव्ह असो असर्टिव्ह असो डिक्लेरेटिव्ह असो किंवा इम्परेटिव्ह असो इंटरोगेटिव्ह असं कुठलंही जर सेंटेन्स असेल किंवा एक्सक्लेमेटरी असलं तरी त्याचं स्टार्टिंगचं जे लेटर आहे ते कसं असतं कॅपिटल असायला हवं आणि लिहिलं जातं. What should I do question mark. In this example look here the starting word that is what and that word first letter W is written here capital आणि ते कॅपिटलच लिहायला हवं. Starting of the first word first letter that should be capitalized. Okay. And next there is one pronoun that is I. I always. Remember that you should write I always capital. Okay. Always remember this. आता I हे कुठेही आलं वाक्यामध्ये तर ते नेहमी कॅपिटलच लिहिलं जातं. नेक्स्ट पॉइंट रिलेटेड विथ कॅपिटल लेटर we capitalize the first word in direct quotation. बघा डायरेक्ट कोटेशन म्हणजे काय प्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन मध्ये ज्यावेळेस इन्व्हर्टेड कॉमा मध्ये प्रत्यक्ष कथन जे डायरेक्ट स्पीच मध्ये असतं डायरेक्ट नरेशन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नरेशन असं सुद्धा म्हणतात. तर त्यावेळेस जे आलेला फर्स्ट वर्ड आहे तो कसा असतो कॅपिटल असतो. फर्स्ट वर्ड प्रत्यक्ष कथनामधला. फॉर एक्झाम्पल ही सेड कॉमा इनटू इन्व्हर्टेड कॉमा आय विल हेल्प हिम फुल स्टॉप इन्व्हर्टेड कॉमा क्लोज. In this example look here said हे काय आपलं रिपोर्टेड वर्ब आहे आणि रिपोर्टेड स्पीच हे आहे आपलं I will help you हे आहे डायरेक्ट कोटेशन इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आलेलं. प्रत्यक्ष कथन म्हणजे काय की जे कशामध्ये आलेलं असतं इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आलेले असतात त्याला आपण प्रत्यक्ष कथन म्हणतो. बोलणाऱ्याचे शब्द जसे तसे घेतले जातात ते. आणि याच्यात पहिलं लेटर काय असतं कॅपिटल या ठिकाणी आलेलं I. Clear? Now next we capitalize the names of people. व्यक्तींचे जे नाव आहेत ते नेहमी कसे असतात
कॅपिटल. फर्स्ट लेटर कसं असतं कॅपिटल. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड. यू कॅन टेक युअर नेम ऑल्सो. तुमचं स्वतःचं नाव सुद्धा तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी वापरलेलं सचिनचं फर्स्ट लेटर कॅपिटल, तेंडुलकरचं टी कॅपिटल, राहुलचं टी कॅपिटल. ओके. आता आपण इथे जर दुसरं नाव घेतलं, दुसरं नाव काय घ्यायचं आपण घेऊया रोहन. काय घेऊ रोहन. आता रोहनचं काय घेतलेलं आहे आर कॅपिटल हे आहे कोणत्याही व्यक्तीचं. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलीचं नाव घ्यायचं असेल तर आपण घेऊया सीमा. काय घेतलेलं आहे आपण सीमा घेतलेला आहे. या ठिकाणी असलेलं जे यस आहे ते काय आहे आपलं कॅपिटल असायला हवं. नेम्स ऑफ पीपल मग कुठलंही नाव असेल, शहराचं नाव घेतलं एखादं किंवा मुंबई जर घेतलं तर याचं सुद्धा काय यायला पाहिजे की एम कॅपिटलच असायला पाहिजे. लक्षात राहील का? ओके. वी कॅपिटलाइज द नेम्स ऑफ कंट्रीज, रेस, लँग्वेज अँड नॅशनॅलिटीज. बघा आपण काय काय कॅपिटल लिहित असतो याच्यामध्ये. कंट्रीज, नेम ऑफ कंट्रीज, देशाचे नाव, त्याच्यानंतर रेस, ज्या शर्यती आहेत त्याच्या, किंवा मग लँग्वेज आहेत, लँग्वेज म्हणजे ज्या भाषा आहेत त्यांची नावं कॅपिटल असतात. अँड द नॅशनॅलिटीज, नॅशनॅलिटीज म्हणजे तो कुठल्या देशाचा नागरिक आहे, कशा पद्धतीचा आहे हे ज्यावेळेस आपल्याला सांगायचं असतं त्यावेळेस सुद्धा आपण काय करत असतो कॅपिटल लेटरचा उपयोग करत असतो. फॉर एक्झाम्पल इंडिया हे काय देशाचं नाव आहे, मग आपण तिथे चायना घेऊ शकतो, पाकिस्तान घेऊ शकतो, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, रशिया, इटली, स्पेन, जर्मन. ओके. असं कुठल्याही देशाचं नाव आपण घेऊ शकतो. म्हणजे कंट्रीचे जे नाव आहेत ते काय असतात नेहमी स्टार्टिंग लेटर कसं असतं कॅपिटल असतं. नेक्स्ट तमिळ. तमिळ दिस वन इज लँग्वेज. ओके. हे काय देश आहे. नंतर इथे काय आहे तमिळ लँग्वेज आहे, भाषा आहे. आणि फ्रेंच, फ्रेंच ही सुद्धा लँग्वेज आहे, फ्रेंच भाषा आहे. बघा ज्यावेळेस नॅशनॅलिटीज फ्रेंच पर्सन म्हणजे फ्रेंच ही एक फ्रान्सचा रहिवासी असलेला जो व्यक्ती आहे. ओके. इंडियन आपण काय म्हणतो इंडियन म्हणजे काय भारतीय. नॅशनॅलिटी सांगताना सुद्धा त्याचं फर्स्ट लेटर कसं असायला हवं कॅपिटल असायला हवं. नेक्स्ट पॉइंट नंबर 5. वी कॅपिटलाइज द नेम्स ऑफ रिलिजन्स. रिलिजन्स म्हणजे काय जे आपले धर्म आहेत, जे धर्म आहे त्याचं स्टार्टिंगचं लेटर कसं असायला हवं कॅपिटल असायला हवं. फॉर एक्झाम्पल लुक हियर इस्लाम. इस्लामचं इथं फर्स्ट दिलेले, बुद्धिस्टचं बी दिलेलं आहे. हिंदू, हिंदू घ्या तर हिंदूचं यश स्टार्टिंग लेटर कसं असायला हवं कॅपिटल असायला पाहिजे. जैनिझम घेऊ शकता, पारसी घेऊ शकता, कुठलंही घ्या जे रिलिजियनचं धर्माचे जे नाव आहे थोडक्यामध्ये तर ते काय घेतले जातात कॅपिटल घेतले जातात स्टार्टिंगचं फर्स्ट लेटर. क्लियर. नाउ द पॉइंट नंबर 6 इज हियर. वी कॅपिटलाइज द नेम्स ऑफ मंथ्स, डेज ऑफ वीक्स बट नॉट सीझन्स. बघा आपण कॅपिटल काय काय घेतो मंथ्स, जे आपले 12 मंथ आहेत ते जानेवारी, फेब, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. दीज आर द मंथ्स नेम. ओके. या मंथचे नाव जे स्टार्टिंग लेटर आहे ते सुद्धा कसं असतं कॅपिटल. नाव लुक हियर मार्च. मार्च इज हियर अँड द फर्स्ट लेटर ऑफ दॅट मंथ इज कॅपिटल हियर. नेक्स्ट डेज ऑफ वीक. आठवड्याचे दिवस आहे संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. अशा पद्धतीचं जे आहे त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल असायला हवं. बट नॉट सीझन. सीझन म्हणजे काय लक्षात असू द्या ऋतू. ऋतू हवामानाचे जे ऋतू आहेत. ओके. विंटर सीझन आहे, त्याच्यानंतर समर सीझन आहे, रेनी सीझन आहे. तर अशा पद्धतीचे जे सीझन आहेत त्यांचं कॅपिटल लिहायचं नाही. हा अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. बट ओके ना बट नॉट सीझन. सीझनचं नाव समर आहे पण हे कॅपिटल लिहिलं जातं का नाही. क्लियर. नाउ नेक्स्ट पॉइंट. Now point number next 7. We capitalize the names of organization, clubs, historical events, periods of time. In this example or in this title, look here, capitalize. Okay. म्हणजे अध्यक्ष कशाचे लिहिले जातात ऑर्गनायझेशन.
ज्या संस्था आहेत मोठ्या मोठ्या त्याचं फर्स्ट लेटर काय असतं कॅपिटल. फॉर एक्झाम्पल इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं फर्स्ट लेटर म्हणजे ज्या काही संस्था असतील त्याचं काय लिहिलं जातं ऑर्गनायझेशनचं फर्स्ट लेटर कसे असतात कॅपिटल असतात ऑर्गनायझेशन. ओके. नेक्स्ट क्लब्स असतात वेगवेगळे. क्लब्सचे जे फर्स्ट लेटर जे असतात एनजीओ असतात त्यांचे काय घेतले जातात कॅपिटल लिहिले जातात. हिस्टॉरिकल इव्हेंट्स असतात. हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक काही ज्या घटना असतात त्या सुद्धा त्याचं फर्स्ट लेटर कसं लिहिलेलं असतं कॅपिटल लिहिलेलं असतं. अँड पिरियड्स ऑफ टाइम आणि जर तुमचे पिरियड्स ऑफ टाइम आहे कुठल्या टाइम मधले आहे तर हे सुद्धा मिडल एज आहे स्टार्टिंग एज कशा पद्धतीचा आहे मॉडर्न एज आहे अशा पद्धतीचं ज्यावेळेस तुम्हाला पिरियड ऑफ टाइम सांगायचा असतो त्यावेळेस सुद्धा तुम्ही ते लेटर कॅपिटल लिहित असता. फॉर एक्झाम्पल रोटरी क्लब. रोटरी look here the starting letter of that club. Okay, Rotary R is capital and club is here also capital. United Nations UNO. Okay, here is the organization UNO. Okay, United Nation. लक्षात राहील का यू ही कॅपिटल आहे UN सुद्धा कॅपिटल आहे UNO ही ऑर्गनायझेशन आहे. ओके. नेक्स्ट मिडल एज मीन्स मध्ययुग. आता एक पिरियड ऑफ टाइम दाखवतो मध्ययुग. ओके. अशा पद्धतीचे ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याचे स्टार्टिंग लेटर सुद्धा काय असतील कॅपिटल असतील. द फ्रेंच रिव्हॉल्युशन. आता हिस्टॉरिकल इव्हेंट आहे बघा फ्रेंच राज्यक्रांती. रिव्हॉल्युशन म्हणजे काय राज्यक्रांती आणि या ठिकाणी आलेले जे फ्रेंच आहे फ्रेंच रिव्हॉल्युशन ऐतिहासिक घटना आहे हिस्टॉरिकल इव्हेंट आहे तर त्याचं नाव सुद्धा किंवा त्याचे ऐतिहासिक जे इव्हेंट्स आहे त्याचं लेटर सुद्धा आपण काय करत असतो कॅपिटलाइज लिहित असतो. नेक्स्ट पॉइंट दॅट इज लास्ट पॉइंट ऑफ द कॅपिटल लेटर्स. ओके. नाउ लुक हियर we capitalize the titles of movies, books, magazines, plays, newspaper and poems. बघा आपण कॅपिटल लेटर कुठे कुठे वापरायला पाहिजे मूवीज टायटल ऑफ मूवीज चित्रपटाचं जे पहिलं नाव आहे तिथं किंवा पुस्तकाचं जे पहिलं नाव आहे तिथे किंवा मग मॅगझिन्स म्हणजे काय ए बुक ऑफ विच इज पब्लिश बाय मंथली. मॅगझिन म्हणजे काय मासिक. लक्षात असू द्या मॅगझिन जे की मंथली पब्लिश होतं पब्लिश. ओके. मंथली पब्लिश होणारं जे असतं त्याला आपण काय म्हणतो मॅगझिन असं म्हणतो. त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात मासिक असं म्हणतात मासिक. ओके. वीकली जसं आठवड्याने होतं साप्ताहिक म्हणतात त्याला वीकली आपण जसं म्हणतो त्या पद्धतीनं मंथली जे पब्लिश होते त्याला आपण मॅगझिन असं म्हणतो आणि मॅगझिनला मराठीमध्ये काय म्हणतात मासिक असं म्हणतात. काय म्हणतात मासिक असं म्हणतात. नेक्स्ट प्लेज म्हणजे नाटक. या ठिकाणी नाटक या अर्थाने प्लेज घेतलेला आहे लक्षात असू द्या. नेक्स्ट न्यूजपेपर द हिंदू तुम्ही ऐकलेलं असेल द लोकमत टाइम्स अशा पद्धतीने द इंडियन एक्सप्रेस जे न्यूजपेपरचे नाव सुद्धा काय लिहिलेले जातात जनरली फर्स्ट लेटर किंवा हे काय असतात कॅपिटल्स असतात. ॲज वेल ॲज जे पोएम्स असतात बुक मध्ये आलेल्या त्या पोएम्सचे टायटल जे असतात ते सुद्धा कसे असतात कॅपिटल लेटर असतात. फॉर एक्झाम्पल नाउ लुक हियर ऑलिव्हर ट्विस्ट. Okay, it is one movie name. Next, Hindustan Times. It is the newspaper. Hindustan Times. Okay, Hindustan Times. Next, India Today. It is also one newspaper. Okay, Harry Potter. It is one book name. Harry Potter. Okay, remember this. I hope you can easily understand the all rules related with capital letters. Okay, the exercise part we will see in next video. Thank you.